कल्पना करा, एक असा देव जो एकाच बाणात 3 अभेद्य शहरांना भस्मसात करतो. आज आपण शिवाच्या याच शक्तिशाली रूपाची त्रिपुरांतक म्हणजेच 3 पुरांचा नाश करणारा याची अविश्वसनीय कथा पाहणार आहोत. तर मुद्दा हाच आहे की फक्त एक बाण आणि 3च्या 3 प्रचंड फिरती शहरं नष्ट, हे कसं शक्य आहे? चला, याच ब्रह्मांडीय रहस्याचा आज आपण उलगडा करूया. आणि गंमत म्हणजे ही फक्त एक जुनी पुराणी गोष्ट नाहीये, ही एक जिवंत परंपरा आहे. आजही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा ह्याच महान विजयाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. तर ही सगळी गोष्ट सुरू कुठून झाली? या महायुद्धाची ठिणगी पडली ती ब्रह्मदेवाच्या एका वरदानाने. आता कुठल्याही मोठ्या कथेत जसं असतं तसे इथेही 3 मोठे खलनायक आहेत. हे होते तारकासुराचे 3 मुलं, ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. आणि त्यांनी जवळजवळ अमर होण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली होती. आणि त्यांच्या या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना एक असं वरदान दिलं जी ऐकूनच आश्चर्य वाटेल. त्यांना मिळाली 3 फिरती शहरं, एक सोन्याचं स्वर्गात, एक चांदीचं आकाशात आणि 3रं लोहाचं पृथ्वीवर. आणि ही शहरं त्यांच्या मनाप्रमाणे ब्रह्मांडात कुठेही फिरू शकत होती. पण थांबा, या वरदानात एक अट होती, एक छोटीशी पण खूप महत्वाची. ही 3ही शहरं तब्बल 1000 वर्षांतून फक्त एका क्षणासाठी एका सरळ रेषेत येणार होती. आणि तोच एक क्षण होता त्यांना हरवण्यासाठी. त्यामुळे ते जवळजवळ अजिंक्यच झाले होते, नाही का? आणि गोष्ट येथेच संपत नाहीये. अट अजून होती. या 3ही शहरांना नष्ट करायला फक्त एकच बाण वापरायचा होता. जरा विचार करा, 1000 वर्षांची वाट बघायची, तो एक क्षण साधायचा आणि फक्त एका बाणात 3ही शहरं संपवायची. हे आव्हान म्हणजे जवळजवळ अशक्यच होतं. आता या 3 अजिंक्य शहरांपुढे, त्यांच्या शक्तीपुढे देवांनी अक्षरशः हात टेकले. या असुरांचा अत्याचार इतका वाढला होता की देव काय आणि ऋषीमुनी काय सगळेच त्रस्त झाले होते. शतपथ ब्राह्मणामध्ये तर याचा उल्लेख पण आहे. देवांचा राजा इंद्र स्वतः पुढे आला. त्याने अग्नी, सोम, विष्णू सगळ्यांची शक्ती एकत्र करून एक अस्त्र बनवलं आणि हल्ला केला. पण काहीही उपयोग झाला नाही. असुरांची ताकद देवांपेक्षा खूप जास्त होती. सगळे प्रयत्न फसल्यावर हताश झालेले देव शेवटी गेले ब्रह्मदेवाकडे. आणि ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की या ब्रह्मांडीय संकटातून फक्त एकच जण मार्ग काढू शकतो, आणि ते म्हणजे भगवान शिव. मग काय, सगळे देव शिवाला शरण गेले. त्यांनी विनंती केली. शिवाने ती मान्य केली, पण एका मोठ्या अटीवर. त्यांनी सांगितलं की हे अशक्य काम करायचं असेल तर सगळ्या देवांना आपली शक्ती मला द्यावी लागेल, जेणेकरून ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ, परमशक्तिशाली बनतील. आणि तोच तो क्षण होता जेव्हा सगळ्या देवांनी आपली शक्ती शिवाला दिली. तेव्हा एका प्रचंड, अफाट शक्तीचा जन्म झाला. आणि तेव्हापासूनच शिव महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले. देवांचे देव महादेव. आता जे शस्त्र तयार झालं ते साधंसुधं नव्हतं. जणू काही अख्खं ब्रह्मांडच या युद्धासाठी एकत्र आलं होतं. विचार करा, पृथ्वी स्वतः शिवाचा रथ बनली, वेद बनले धनुष्य, सावित्री बनली धनुष्याची दोरी, विष्णू स्वतः तो बाण बनले, अग्नी त्या बाणाचं धगधगतं टोक आणि चक्क ब्रह्मदेव त्या रथाचे सारथी झाले. अविश्वसनीयच. तर अशी सगळी तयारी झाली होती. ते ब्रह्मांडीय शस्त्र तयार होतं आणि आता प्रतीक्षा होती फक्त त्या एका निर्णायक क्षणाची. 1-2 वर्ष नाही तर तब्बल 1000 वर्ष. जरा विचार करा, फक्त एका क्षणासाठी 1000 वर्षांची प्रतीक्षा. तो संयम, ती एकाग्रता, याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि मग तो क्षण आलाच. सोन्याचं, चांदीचं आणि लोहाचं ती 3ही फिरती शहरं एका सरळ रेषेत आली. महादेवाने धनुष्यावर बाण चढवला आणि एकाच प्रलयंकारी हल्ल्यात त्या 3ही पुरांना, त्यामधल्या असुरांसकट जाळून भस्म करून टाकलं. शिवाचा हा जो पराक्रम आहे ना, तो फक्त कथा पुराणांपुरता मर्यादित नाही, तो दगडात आणि धातूंमध्ये सुद्धा कायमचा कोरला गेला आहे. आगम नावाचे जे प्राचीन ग्रंथ आहेत ना, त्यात तर या रूपाचं चित्रण कसं करायचं याचे नियम दिलेले आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट काय माहितीये, एकाच ग्रंथात त्रिपुरांतक शिवाच्या मूर्तीचे 8 वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत.
आणि या शिल्पांमधली विविधता पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काही मूर्तींमध्ये शिवाला 4 हात आहेत, तर काहींमध्ये 8. कधी तो धनुष्य ताणलेल्या एका वीरमुद्रेत म्हणजे आलेढ मुद्रेत दिसतो, तर कधी चक्क ब्रह्मदेव सारथी असलेल्या रथावर बसलेला दिसतो. यावरून कळतं की ही कथा कलाकारांसाठी किती मोठी प्रेरणा होती. तर ही फक्त एक गोष्ट नाही, ही एक अशी आख्यायिका आहे जी हजारो वर्ष झाली तरी पिढ्यानपुढ्या जिवंत आहे. अगदी प्राचीन तैत्तेरीय संहितेपासून ते महाभारतापर्यंत आणि आज आपण जी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो तिथपर्यंत. शिवाच्या या पराक्रमाची कथा आजही आपल्याला प्रेरणा देते. ही कथा एकच गोष्ट सांगते, संकट कितीही मोठं असो, शेवटी विजय चांगल्याचाच होतो.